नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत जी अत्यंत मौल्यवान आणि फायदेशीर माहिती शेअर करणार आहे तिला एखाद्या साध्या सामान्य घरगुती उपायाप्रमाणे हलक्यात घेऊ नका। उलट हा भारताच्या महान आणि जगप्रसिद्ध आयुर्वेदिक संस्कृतीत खोलवर रुजलेल्या एका शक्तिशाली शतकानुशतके जुन्या आणि अद्वितीय परंपरेचा भाग आहे। या अद्वितीय ज्ञानाचे सविस्तर वर्णन आपल्या देशातील सर्वात आदरणीय, प्रामाणिक आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयममध्ये केलेला आहे। हा अमर आयुर्वेदिक ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी आपल्याच देशातील महान ऋषीमुनी, तपस्वी, विद्वानांनी आयुष्यभराच्या गहन चिंतन, तपश्चर्या, सराव आणि अनुभवाच्या आधारावरती संकलित केला गेला होता। आजही या महान ग्रंथामध्ये वर्णन केलेले प्रत्येक सूत्र, प्रत्येक उपाय आणि प्रत्येक मार्गदर्शक तत्व हे आयुर्वेदातील सर्वात विश्वसनीय, प्रभावी आणि सुरक्षित उपायांपैकी एक मानलं जातं आणि जगभरातील विविध भागांमध्ये त्याचा अवलंबही केला जातो। या विश्वसनीय आणि आदरणीय ग्रंथाच्या महत्त्वपूर्ण भागावर आधारित मी तुम्हाला आज एक महत्त्वाची माहिती सांगत आहे। जर कोणताही पुरुष किंवा स्त्री, कोणत्याही वयाची व्यक्ती आयुर्वेदिक तत्वानुसार आठवड्यातून फक्त 2 दिवस, विशेषतः सकाळी जेव्हा पोट पूर्णपणे रिकामं असेल तेव्हा लसणाच्या फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 पाकळ्यांचं सेवन करेल तर त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू अनेक सकारात्मक आणि आरोग्यवर्धक बदल घडून येतील। यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर आणि मन दोन्ही उत्तम आरोग्याकडे वाटचाल करतील। तथापि जर याच लसणाचं सेवन योग्य माहितीशिवाय, त्याचं शारीरिक स्वरूप न समजता किंवा अनुभवी मार्गदर्शनाशिवाय दररोज आणि सातत्याने केलं गेलं तर ते हळूहळू शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं। कधीकधी त्याचे दुष्परिणाम इतके गंभीरही असू शकतात की ती व्यक्ती अनभिज्ञ राहते आणि तिला दीर्घकाळ संघर्षसुद्धा करावा लागतो। आजकाल इंटरनेट, यूट्यूब किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणताही अधिक विचार न करता घरगुती उपाय वापरण्यास सुरुवात करणं अनेक लोकांसाठी सामान्य झालं आहे। लसणाचे फायदे स्पष्ट करणारा व्हिडिओ ऐकताच ते त्याच दिवशी रिकाम्या पोटी लसणाची 1 पाकळी कच्ची चावून खाऊ लागतात आणि कधीकधी कोमट पाण्यासोबत गिळू लागतात। मग ते आठवड्याचे 7ही दिवस हीच दिनचर्या सुरू ठेवतात। ही सवय हळूहळू त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते। जर लसूण चुकीच्या वेळी, चुकीच्या प्रमाणामध्ये सेवन केला गेला किंवा व्यक्तीच्या शारीरिक स्थिती अशी असेल की त्याचं सेवन करू नये तर हे औषध फायदे देण्याऐवजी नवीन समस्या निर्माण करू शकतं। म्हणूनच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून लसूण कधी आणि किती प्रमाणामध्ये सेवन करावा, कोणी सेवन करावा आणि त्याची योग्य पद्धत कोणती हे स्पष्ट करणार आहे। प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती ही वेगळी असते। काहींमध्ये वात प्रकृती, काहींमध्ये पित्त प्रकृती तर काहींमध्ये कफ प्रकृती प्रबळ असते। या 3 प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांनी वेगवेगळ्या नियमांनुसार आणि पद्धतींनुसार लसूण सेवन केला पाहिजे। जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला दीर्घकाळ अशक्तपणा जाणवत असेल किंवा कोणी सतत थकलेलं असेल आणि त्यांची ऊर्जा आणि शारीरिक शक्ती हळूहळू कमी होत असेल तर या व्हिडिओमधील माहिती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त ठरू शकते। जर कोणाला रक्तातील चरबीचं प्रमाण अत्याधिक जास्त असेल, ज्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल म्हणतात, किंवा हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा असेल किंवा सतत गुडघेदुखी, ताठरपणा किंवा हातपायांना बधिरता येत असेल किंवा सतत पाठदुखी असेल किंवा संधिवातासारखा जुनाट आजार असेल तर या सामान्यांनी त्रस्त असलेल्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत मौल्यवान आणि फायदेशीर ठरू शकतो। शिवाय जर कोणी अनेक वर्षांपासून उच्च रक्तदाबाने त्रस्त असेल आणि नियमित औषधे घेऊनही त्यांना आराम मिळाला नसेल तर हा साधा पण प्रभावी उपाय फायदेशीर ठरू शकतो। याच कारणास्तव मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणताही भाग न वगळता काळजीपूर्वक बघावा, जेणेकरून या विषयाशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणतीही नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली तर कृपया एकदा लाईक करा, कारण तुमचं छोटंसं योगदान माझ्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणेचा एक मोठा स्रोत बनतं। आता बघा, आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। त्याचबरोबर त्याच्या बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे, त्याला क्लिक करायलासुद्धा विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सूचना तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता। त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आता बघा,
कोणत्या परिस्थितीमध्ये, केव्हा, कोणत्या प्रमाणामध्ये, कोणत्या लोकांनी आणि कसा लसूण सेवन करावा हे आपण बोलणार आहोत. अनेक गंभीर आणि दीर्घकालीन आजार वातदोषामुळे होतात, जसं की उच्च रक्तदाब, वारंवार होणारा आम्लपित्ताचा त्रास, हृदयाच्या धमन्यांमधील अडथळे, सतत सांधेदुखी आणि सूज, गुडघ्यांमध्ये ताठरपणा आणि चालण्यात अडचण, सतत स्नायूंचा ताण, सतत पाठदुखी किंवा थकवा, अशक्तपणा आणि हातपायांना येणारी बधिरता ही सर्व लक्षणे वातदोषाशी संबंधित मानली जातात. अशा परिस्थितीमध्ये लसूण एक अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आयुर्वेदिक औषध म्हणून काम करतं. तथापि हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचं सेवन सामान्य रोजच्या आहाराप्रमाणे करू नये. जेव्हा तुम्ही लसूणाला औषध मानून योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्याचं सेवन करता तेव्हाच शरीराला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात. परंतु जर तुम्ही ते रोज तुमच्या सामान्य आहाराप्रमाणे खाण्यास सुरुवात केली तर त्याची परिणामकारकता हळूहळू कमी होते आणि काही वेळा ते शरीराला हानी देखील पोहोचवू शकतात. आता तुम्ही लसूण सेवनाची योग्य पद्धत समजून घेतली पाहिजे. जर तुमचा शारीरिक स्वभाव प्रबळ असेल आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला वरती सांगितलेल्या लक्षणांपैकी कोणतेही लक्षण जर जाणवत असेल तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 4 वेळा एक दिवसाआड लसणाच्या फक्त 1 किंवा 2 पाकळ्यांचं सेवन करावं. सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठता आणि तुमचं पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा लसणाची 1 पाकळी खूप चावून हळूहळू खावी. त्यानंतर कोमट पाण्याचे 1 किंवा 2 घोट प्यावेत. ही संपूर्ण प्रक्रिया शांतपणे आणि एकाग्रतेने पूर्ण करा. घाई करू नका आणि प्रत्येक टप्पा हळूहळू करा. साधारणपणे या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 15 ते 20 मिनिटे लागू शकतात. हा तो आयुर्वेदिक उपाय आहे जो मी आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण श्रद्धेने, योग्य समजुतीने आणि नियमितपणे पाळली तर वातदोषाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. यासोबतच तुमच्या शरीराची आंतरिक शक्ती, चैतन्य आणि ऊर्जेची पातळी सातत्याने वाढते. तुमचं शरीर पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि सक्षम वाटू लागतं. तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसू लागतात. विशेषतः जर तुम्हाला दीर्घकाळ गुडघेदुखी, सांध्यांमध्ये सतत सूज, ताठरपणा किंवा ताण यांचा त्रास होत असेल आणि तुम्हाला वैद्यकीय भाषेमध्ये संधिवात किंवा आमवात सारखा आजार असेल तर एक अत्यंत प्रभावी आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला पारंपरिक घरगुती उपाय अवलंबला जाऊ शकतो. या उपायामध्ये गाईच्या दुधामध्ये लसणाच्या काही पाकळ्या उकळून ते दूध झोपण्यापूर्वी प्यायलं जातं. आयुर्वेदामध्ये हा उपाय अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर मानला जातो. या उपायामुळे अनेक जुनाट समस्या कमी होण्यास मदत होते. असं मानलं जातं की हा उपाय करण्यासाठी प्रथम 1 ग्लास शुद्ध गाईचं दूध घ्या आणि मंद आचेवर हलकंच गरम करा. दूध थोडं कोमट झाल्यावर त्यात 1 किंवा 2 सोललेल्या आणि ताज्या लसणाच्या पाकळ्या टाका आणि काही वेळ मंद आचेवर त्या शिजू द्या. यामुळे लसणातील गुणकारी घटक दुधामध्ये पूर्णपणे विरघळतात. यानंतर रिकाम्या पोटी दूध न गाळता हळूहळू आणि शांतपणे प्या. आयुर्वेदामध्ये हा उपाय अत्यंत फायदेशीर, प्रभावी आणि रामबाण मानला जातो. आता आपण आणखी एका विशेष आणि प्रभावी आयुर्वेदिक उपायाबद्दल जाणून घेत आहोत. जर तुम्ही याचे पूर्ण प्रामाणिकपणा, भक्ती आणि शिस्तीने पालन केलं तर शरीरामध्ये साचलेले अनेक हानिकारक, विषारी आणि नुकसानकारक घटक हळूहळू काढून टाकण्यास मदत होते. यामुळे शरीराची अंतर्गत शुद्धीकरण प्रक्रिया सुधारते. जर तुमच्या रक्तातील आम्ल घटकांचं प्रमाण अत्याधिक वाढलं तर ही आम्लता हळूहळू शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करते. जेव्हा रक्तातील आम्लाची पातळी आवश्यक मर्यादेपलीकडे वाढते तेव्हा ही स्थिती शरीरासाठी खूप धोकादायक मानली जाते आणि या आम्लतेमुळे हानिकारक चरबी हळूहळू रक्तात जमा होऊ लागते. या चरबीला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं. जेव्हा हे बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतं. कालांतराने हा अडथळा इतका गंभीर होऊ शकतो की रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा पूर्णपणे बंद होतात. जर हा अडथळा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमन्यांमध्ये निर्माण झाला तर त्याचा हृदयावरती थेट आणि गंभीर परिणाम होतो. यामुळे हार्ट ब्लॉकेजसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. जर हा अडथळा वेळेवर दूर केला नाही तर त्या व्यक्तीला हळूहळू उच्च रक्तदाबासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. या गंभीर आजारांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा आधीच त्रस्त असल्यास त्यांना नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये एका अत्यंत लोकप्रिय आणि विश्वसनीय औषधाचा उल्लेख आहे. ते औषध म्हणजे अर्जुन वृक्षाची साल. हृदयाच्या आरोग्यासाठी ती खूप महत्त्वाची मानली जाते. आयुर्वेदामध्ये अर्जुन वृक्षाची साल हृदयविकारांवरील सर्वात प्रभावी आणि उपयुक्त औषधांपैकी एक मानली जाते.
ही साल कोणत्याही चांगल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पारंपरिक वैद्याकडे कमी किमतीमध्ये सहज उपलब्ध आहे. तिचा भाव साधारणपणे ₹20 ते 30 प्रति किलो असतो, ज्यामुळे ती प्रत्येकालाच परवडण्यासारखी ठरते. आता आपण त्याचा योग्य वापर समजून घेऊया. सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाणी घ्या. ते जास्त गरम किंवा जास्त थंड नसावं. त्यात अर्धा चमचा सुकवलेली अर्जुनाची साल घाला. लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या चांगल्या चावून रिकाम्या पोटी खा. यानंतर अर्जुनाच्या सालीचं पाणी शांतपणे थोडं थोडं घोट घेत प्या. तथापि हे लक्षात ठेवा की हा उपाय दररोज करू नये. आठवड्यातून 3 किंवा जास्तीत जास्त 4 वेळा याचं सेवन करणं उत्तम असतं. तसेच प्रत्येक वापरामध्ये 1 दिवसाचं अंतर ठेवा. उदाहरणार्थ जर तुम्ही सोमवारी घेतलं असेल तर मंगळवारी घेऊ नका, बुधवारी घ्या, मग गुरुवारी सोडून द्या आणि शुक्रवारी वापरा. अशा प्रकारे दर दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घेणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराला संतुलित लाभ मिळतात. हा उपाय केवळ हृदयाचं स्नायूच मजबूत करत नाही, तर हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासही मदत करतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि तो अधिक सुरळीत होतो. तुमची इच्छा असल्यास हा उपाय केल्यानंतर सुमारे 1 तासाने तुम्ही 1 ग्लास ताज्या दुधी भोपळ्याचा रस देखील घेऊ शकता. हे देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. तथापि हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की दुधीचा रस कधीही कडू नसावा. त्याची चव तटस्थ आणि किंचित गोड असावी. कडू दुधीच्या रसाचे शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतात, म्हणून त्याचं सेवन करण्यापूर्वी त्याची चव नक्की तपासा. ही संपूर्ण प्रक्रिया शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही ही आयुर्वेदिक पद्धत पूर्ण भक्तिभावाने आणि नियमितपणे पाळली तर हृदयरोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. परिणामी हृदय पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि कार्यक्षम होऊ शकतं. आता आपण लसणाच्या काही इतर विशेष गुणधर्मांवरती चर्चा करूया. जेव्हा एखादी व्यक्ती आठवड्यातून 3 ते 4 वेळा म्हणजेच 1 दिवसाआड रिकाम्या पोटी लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या चावून खाते, तेव्हा ही प्रक्रिया शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. सुरळीत रक्तप्रवाहामुळे शरीराच्या विविध भागांना अधिक पोषण आणि ऑक्सिजन मिळतो. यामुळे शरीराच्या कार्यामध्ये सुधारणा होते. जेव्हा शरीराच्या प्रत्येक भागाला पुरेसे आणि सक्रिय रक्त मिळतं, तेव्हा शरीराचा प्रत्येक भाग अधिक शक्ती, ऊर्जा आणि क्षमतेने कार्य करू लागतो. ही प्रक्रिया अनेक गंभीर आजारांचा धोका हळूहळू कमी करते. आरोग्यात लक्षणीय सुधारणा होते, ज्यामुळे दैनंदिन कामे अधिक उत्साहाने करता येतात. लसूण रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातासारखे गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीचा धोका कमी होतो. शिवाय त्यात शरीराला हानिकारक विषाणू, जीवाणू आणि बुरशीपासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये याला एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय मानलं जातं. 1 चमचा ताज्या कारल्याचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा लसणाची पेस्ट व्यवस्थित मिसळा. यानंतर हे मिश्रण दिवसातून 1दा किंवा 2दा बाधित भागावरती लावा. नियमितपणे वापरामुळे फायदे मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही हा उपाय 3 ते 4 आठवडे केला तर तुम्हाला गजकर्ण, खाज आणि कोंडा यांसारख्या जुनाट आणि हट्टी त्वचेच्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येतील. अनेक लोकांना या उपायामुळे लक्षणीय परिणाम मिळतात. तथापि त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी नियमितता आवश्यक आहे. आता आजच्या तरुणाईकडे, विशेषतः त्या तरुणांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे जे तारुण्यात केलेल्या चुकांमुळे अशक्तपणा, चिडचिडेपणा, थकवा, एकाग्रतेचा अभाव, कमी आत्मविश्वास यासारख्या समस्यांना तोंड देतात. अशा तरुणांसाठी लसणावर आधारित एक विशेष उपाय खूप उपयुक्त मानला जातो. तो शरीर आणि मन दोन्ही मजबूत करण्यास मदत करू शकतो. जर याचा योग्य प्रकारे अवलंब केला तर सकारात्मक परिणाम दिसू शकतात. अशा तरुणांनी सकाळी लवकर उठून पोट पूर्णपणे रिकामं झाल्यावरती लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या घेऊन त्या चांगल्या प्रकारे ठेचून त्याची गुळगुळीत पेस्ट करावी आणि आता त्यात 1 चमचा गावठी मध आणि 1 चमचा ताज्या आवळ्याचा रस घाला. जर त्यात ताज्या आवळ्याचा रस उपलब्ध नसेल तर अर्धा चमचा आवळा पावडर देखील घालता येते. हे सर्व घटक चांगले मिसळा. आता हे मिश्रण हळूहळू खाऊन घ्या. त्यावर कोमट पाणी प्या. शरीरातील अंतर्गत अशक्तपणा दूर करण्यासाठी ही पद्धत खूप फायदेशीर मानली जाते. तथापि हा उपाय दररोज वापरू नये. तो नियमित अंतराने वापरणं सर्वोत्तम आहे. जर तुम्ही रविवारी घेत असाल, सोमवारी घेऊ नका, मंगळवारी घ्या. त्यानंतर बुधवार वगळून गुरुवारी वापरा. 1 दिवसाआड असं केल्याने हा उपाय दीर्घकालीन थकवा, अशक्तपणा, मानसिक ताण, चिडचिडेपणा यांसारख्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती परिणाम करतो. ज्यांना दीर्घकाळच्या मानसिक थकव्यामुळे किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे जीवनात उत्साहाची कमतरता असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय विशेषतः उपयुक्त मानला जातो. आता तुमची प्रकृती
ठीक जर नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. जर तुम्ही काही आठवडे पूर्ण समर्पण, संयम आणि याचं पालन केलं तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतात. हळूहळू तुम्हाला आत्मविश्वास, ऊर्जा आणि मानसिक शक्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. म्हणूनच आयुर्वेदामध्ये अशा प्रकारच्या उपायांना महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.